सभासद कामगार एकजुटीचा जय भवानी। निफाड साखर कारखाना विक्री करण्याचा डाव जिल्हा बँकेनं आखला असून जोपर्यंत कामगारांचे 81,94,00,000 रुपये देणं आणि सभासदांच्या ठेवी मिळत नाही तोपर्यंत हा कारखाना विक्री करू दिला जाणार नाही। निफाड कारखाना शेतकऱ्यांच्या, सभासदांच्या आणि कामगारांच्या कष्टाच्या घामातून उभा राहिलाय, त्याला असं गिळंकृत होऊ देणार नाही, अन्यथा आम्ही सर्व कामगार आत्महत्या करू आणि गेटवरच फाशी घेऊ असा संतप्त निर्वाणीचा इशारा निफाड साखर कारखाना कार्यस्थळावर शुक्रवारी संपन्न झालेल्या बैठकीत उपस्थित कामगार आणि सभासदांकडून देण्यात आलाय। यावेळी निफाड कारखान्याच्या कामगार आणि सभासदांनी निसाकाच्या गेटवर प्रचंड घोषणाबाजी करत तीव्र निदर्शनं केली आहेत। भाऊसाहेब नगर येथील निफाड साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर निसाका कामगार, सभासद आणि शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली। गेल्या काही दिवसांपासून निसाकाबाबत वेगवेगळ्या चर्चा निफाड तालुक्यात सुरू असल्यामुळे निफाड साखर कारखाना कामगार आणि सभासदांमध्ये संभ्रम पसरला असून जिल्हा बँक सदरील कारखाना विक्री करणार असल्याची चर्चा कामगार आणि सभासदांमध्ये असल्यानं निफाड तालुक्यात एकच संतापाची लाट उसळली आहे। बैठकीला माजी सरपंच तानाजी पुरकर, सभासद प्रतिनिधी खंडू बोडके पाटील, बाळासाहेब बागसकर, सुभाष जोमन, विजय रसाळ, विष्णुपंत मत्सागर, पुंडलिक ताजने, शिवाजी मोरे, नितीन निकम, सचिन आढाव, किरण वाघ, केशव झालटे, पंढरीनाथ उगले, उत्तम गायकवाड, नानासाहेब बोरस्ते, सीताराम मोरे, विजय रसाळ आदींसह पिंपळस, कसबे सुकेने, मौजे सुकेने, वडाळी, शिरसगाव, चांदोरी, सायखेडा, करंजगाव आणि गोदाकाठच्या विविध गावांमधून सभासद, शेतकरी आणि कामगार उपस्थित होते। तरी आपण करतो ऑफिसला वापर जिल्हा बँकेत चालवलं ही तयारी सगळ्यांची आहे का? तर आम्ही जे मला म्हटलेलं होतं, आम्ही छोटे मोठे कार्यकर्ते सगळे गोळा करतो, आमच्या याच्यामध्ये आहे। आमचं राजकारण आम्ही बाजूला, आम्हाला जेव्हा राजकारण करतो आम्ही राजकारण करतो, त्याचं राजकारण करायला आम्ही समर्थ आहे आणि मला काही तरी फार करायचं राजकारण करायला नाही, मी पुढे जातो। मी आधी फॉर्मला विचार करायला कार्यकर्ता आहे आणि माझ्याकडे त्याचं सर्वे जास्त नाही आहे। जिल्हा बँकेत 105 कोटी तुम्ही काय केले ते सांगा। आणि जोपर्यंत जन आंदोलनाची 4 लोकांचं काम नाही, मी किती कोणत्या मारल्या शेवटी सत्य पुढे सांगता चालत नाही। तुम्ही आम्ही सगळे एकत्र झालो, तो वर्ग रडत होता, मला अक्षरशः तुम्हाला तो वाईट वाटलं की आपल्या बाबतीत त्यांनी उभं केलं या कारखान्याची भावनावस्था शेवटच्या घाटावर प्रत्येकाने कोंबडीचे अंडे खाली नाका डायरेक्ट शेवटचं काम करत आहे। फार मोठं दुर्दैव तालुक्यात लाथा वाटले पाहिजे। लाथा प्रत्येक राजकीय प्रक्रियेत जो कोणी असेल, जो चेअरमन झाला, जो संचालक झाला, प्रत्येकाने स्वतः बोलवलंय। आज का पण आले नाही तर आपण त्या सर्वांना बोलू, प्रत्येकाने फोन करा, ते आले ठीक, नाही आले आपण आपला लढा लढू। डॉक्टर साहेब काय म्हणते तुमचं? तुमच्या सरकारने लाखो रुपये ठेवी ठेवलेले आहे। आज आपण सभासदांनी सभासदांची रक्कम किती होती? आज 81 कोटी रुपये यांचे देणे, बिचाऱ्याने आयुष्यभर कामं केले, ते 81 कोटीचं राहिलं, यांना यांचं 100 कोटीचं पडलं जिल्हा बँकेचं। पहिले ठीक आहे, त्यांनी एवढी जमीन विकली, एवढे पैसे ते घेतले, त्याचं काही नाही आणि उलट यांनी हे बिचारे लढत आहे, यांचे 81 कोटी रुपये जर आहे तर जिल्हा बँकेत 170 कोटी ना। मग त्यांच्यापेक्षा तुमचा अधिकार जास्त आहे कारखान्यावर। मी त्या दिवशी नामाजी पाटला म्हणलं, तुम्ही बँकेत ग्रामपंचायतीच्या नोटीस 4 कोटी तुमचे येणार ना, 3 नोटीस टाळा लावून टाका। स्थानिक स्वराज्य संस्थेला तुम्ही टाळा लावा, त्यांनी टाळा लावा, कोणी येतं मग तुम्ही एकाला उचलून देऊ ना, त्यांच्या पुढे तुम्ही दाखल करू शकता। या दरोडेखोरांनी जे काही भांडार विकलं यांच्यावर गुन्हे दाखल व्हावे या मागणीसाठी आणि निफाड कारखान्याची लिलाव प्रक्रिया आहे डायरेक्ट ती रद्द करण्यासाठी या 2 मागण्यांसाठी आपल्याला लढा लढावा लागेल। कोर्टामध्ये पण ज्यांनी त्या सकाळी सिंधू वकील होते, रामनाथ शिंदे सरकारी वकील, आम्ही मापारी भेट होतो लागलो, मी त्यांना विचारलं, ते वकील साहेबांशी पण बोलले, ठीक आहे जे काय असेल ते आता उच्च न्यायालयात काय किती करते काय नाही, तुम्ही सगळं बघितलं, तुम्ही तर कोर्टाला पीळ देऊन सगळे लढत आहे। कारखान्याच्या विक्रीचा घाट नाशिक जिल्हा बँकेने या ठिकाणी घातलेला आहे। 1 महिन्याच्या आत निफाड कारखाना हा विक्री करणार आहे। त्या सर्व याच्यासाठी आज कामगार संघटनेने जी काही सभा घेतली होती यामध्ये काही ठराव करण्यात आलेले। निफाड कारखान्याचा जो विक्रीचा घाट आहे तो हाणून पाडण्यासाठी सर्व सभासद, कर्मचारी, त्याचप्रमाणे सर्व राजकीय आजी माजी पदाधिकारी, सर्व लोकप्रतिनिधी या सर्वांना जाहीर आव्हान आहे की निफाड कारखाना वाचवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र मोठं जन आंदोलन उभारावं लागणार आहे। एक जनहित याचिकाही आपण सर्वजण या ठिकाणी दाखल करतोय। निफाड कारखाना या शेवटच्या घटका मोजतोय आणि राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी राजकीय आश्रयाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आशीर्वादाने बीटी कडलग आणि हेमंत गोडसे माजी खासदार यांनी हा कारखाना 3-4 वर्षापासून चालवायला घेतला, परंतु चालू केलेला नाही। उलट पक्षी याच्यातलं भंगार या ठिकाणी त्यांनी कोट्यवधीचं चोरून नेलेलं आहे आणि ते भंगार चोरल्यामुळे यांनी हा निफाड कारखान्यावर दरोडा टाकलेला आहे। या दरोड्याचा गुन्हा त्यांच्यावर दाखल व्हावा
आणि सभासद कामगारांना मालकीचा असलेला हा कारखाना वाचावा यासाठी मोठं जन आंदोलन तालुक्यामध्ये आम्ही उभं करणार आहोत। सर्वांनी राजकीय जोडे बाजूला ठेवून या ठिकाणी सभासदांच्या हितासाठी, कामगारांच्या हितासाठी सर्वांनी एकत्र यावं असं आवाहन मी आपल्या सर्वांना या ठिकाणी करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। बसवंत NH3 डिजिटल, निफाड।